अजितदादांच्या विमान अपघातानं महाराष्ट्राला पहिला धक्का बसला होता. पण आज 7व्या दिवशी जी माहिती समोर आली आहे ती ऐकून तुमच्या अंगावर काटा उभा राहील. विमानात 6 जण होते, पण मृतदेह फक्त 5च सापडले. मग तो 6वा व्यक्ती गेला कुठे? तो वाचला का? ते घड्याळ सोनं वितळलं, पण सुरक्षित कसं राहिलं? आणि सर्वात महत्त्वाचं, अमोल मिटकरींनी असा कोणता बॉम्ब फोडला आहे की संपूर्ण यंत्रणेला घाम फुटला आहे? कालपर्यंत जे टीव्हीवर दाखवलं गेलं ते सगळं आज खोटं ठरलंय. हा अपघात होता की सुनियोजित कट? चला तर मग जाणून घेऊया 6व्या व्यक्तीचं संपूर्ण रहस्य. पहिल्या दिवशी सर्वांना वाटलं हा तांत्रिक बिघाड आहे. टीव्हीवर सांगितलं गेलं की खराब हवामानामुळे वैमानिकाला रनवे दिसला नाही. पण आज जे समोर आलंय ते पूर्णपणे वेगळंच आहे. विमानतळाच्या मॅनिफेस्टमध्ये प्रवासी यादीत 6 नावं होती, पण अपघातानंतर अचानक ती यादी बदलून 5 का करण्यात आली? कुणीतरी जाणीवपूर्वक त्या 6व्या व्यक्तीचे अस्तित्व मिटवण्याचा प्रयत्न केला का? गेल्या 5 दिवसांपासून तपास पथकांनी 5 धक्कादायक पुरावे शोधून काढले आहेत. काल एका मुख्य संशयिताला दिल्लीतून अटक करण्यात आली. 6 तासांच्या चौकशीत तो पोपटासारखा बोलू लागला. त्यानं जे सांगितलं ते ऐकून संपूर्ण प्रकरणाचा रोखच बदलला आहे. विमान कंपनीच्या मालकानं असं काय सांगितलं? आणि तो 6वा व्यक्ती खरंच कोण होता? पहिला पुरावा, ब्लॅक बॉक्स. त्यात काय रेकॉर्ड झालं होतं हे ऐकून तुम्ही थक्क व्हाल. वैमानिक जेव्हा संकटात असतो तेव्हा तो मेडे मेडे असा शब्द उच्चारतो. हा आपत्कालीन कोडवर्ड आहे. पण या प्रकरणात तो शब्दच उच्चारला गेला नाही. उलट शेवटच्या क्षणी फक्त ओ शिट असा घाबरलेला आवाज ऐकू आला. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की वैमानिकाला अचानक काहीतरी असं घडलं ज्याची त्याला अजिबात अपेक्षा नव्हती. तो इतका घाबरला की त्याला इमर्जन्सी कॉल करण्याचा वेळच मिळाला नाही. दुसरा पुरावा, वैमानिकाचा काळा इतिहास. या पायलटला 3 वेळा मद्यपान करून विमान चालवताना पकडण्यात आलं होतं. त्याला निलंबित करण्यात आलं होतं. मग अशा माणसाची निवड दादांच्या विमानासाठी का करण्यात आली? तिसरा पुरावा, दिल्लीतून विमान कंपनीच्या मालकाला अटक. त्यानं चौकशीत सांगितलं की त्याला काही राजकीय व्यक्तींनी भेटून विशिष्ट सूचना दिल्या होत्या. त्याला मोठी रक्कम देण्यात आली होती आणि विदेशी खात्यात पैसे जमा करण्याचे आश्वासन होते. चौथा पुरावा, सर्वात धक्कादायक, विमान पूर्णपणे जळालं, सोनं वितळलं, धातू वितळला, पण दादांच्या हातातील घड्याळ सुरक्षित कसं राहिलं? अमोल मिटकरींनी हा प्रश्न उपस्थित केलाय आणि यावर अजूनही कोणाकडे उत्तर नाहीये. जर हजारो डिग्री तापमानात सगळं वितळलं तर घड्याळ कसं वाचलं? की मग कुणीतरी तो पुरावा म्हणून मुद्दाम तिथे ठेवला होता? 5वा पुरावा, 6 प्रवाशी आणि 5 मृतदेह. अधिकृत नोंदीनुसार 6 जण विमानात चढले होते. बोर्डिंग पास स्कॅन झाले होते. पण अपघातानंतर फक्त 5 देह सापडले. तो 6वा माणूस कुठे गेला? तो वाचला का? की तो या संपूर्ण कटाचा मास्टरमाइंड होता जो आधीच सुरक्षित बाहेर पडला? आता मुख्य प्रश्न, तो 6वा व्यक्ती कोण होता? सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या व्यक्तीला शेवटच्या क्षणी विमानातून बाहेर काढण्याची व्यवस्था करण्यात आली होती. त्या व्यक्तीचं नाव त्याला सांगितलं गेलं नव्हतं, पण त्याला सुरक्षितपणे बाहेर काढण्याची सोय केली गेली होती. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की ज्यानं हा संपूर्ण कट रचला त्यानं स्वतःला वाचवण्याची व्यवस्था आधीच केली होती. तो विमानात बसला. सगळ्यांना वाटलं की तो प्रवास करतोय, पण शेवटच्या क्षणी तो गुपचूप बाहेर पडला आणि बाकीच्या 5 जणांना मृत्यूच्या तावडीत ढकलून दिलं. अमोल मिटकरींनी आज थेट कॅमेरासमोर येऊन प्रश्न विचारले आहेत. ते म्हणतात की जर विमानाचा पोलाद वितळला तर घड्याळ कसं वाचलं? वैमानिक ऐनवेळी का बदलला गेला? विमान खाक झालं, पण कागदपत्र सुरक्षित कशी राहिली? त्यांच्या मते हा अपघात नसून महाराष्ट्राच्या नेतृत्वावर केलेला सर्जिकल स्ट्राईक आहे. आता सर्वांच्या मनात एकच प्रश्न आहे,
खरं काय आहे? पहिल्या दिवशी जे दुर्दैव वाटत होतं ते आज 7व्या दिवशी राजकीय कट वाटू लागलंय. 6 प्रवाशांची एंट्री आणि 5 मृतदेह. हे गणित जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत खरा सूत्रधार समोर येणार नाही. तपास पथकांना आता हा 6वा व्यक्ती शोधायचा आहे. तोच या संपूर्ण रहस्याची गुरुकिल्ली आहे. तर मित्रांनो, ही होती ती धक्कादायक माहिती. इथे एक गोष्ट स्पष्ट करतो, ही माहिती सूत्रांनी दिलेल्या माहितीवर आधारित आहे. आमचा हेतू कोणाच्याही भावना दुखवणं नाही. पण जेव्हा जबाबदार लोकप्रतिनिधी पुराव्यांवर प्रश्न उभे करतो तेव्हा प्रकरण गंभीर बनतं. तुम्हाला काय वाटतं? तो 6वा व्यक्ती कोण असावा? हा अपघात होता की कट? कमेंटमध्ये तुमचं मत नक्की नोंदवा. अशाच धक्कादायक माहितीसाठी महाराष्ट्र नेटवर्क 1.0ला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. पुन्हा भेटूया नवीन अपडेट्ससह. जय महाराष्ट्र.